हाय नमस्कार. बघू शकता आमच्या इकडलं स्टेशन. हे जुनं स्टेशन आहे. नवं स्टेशन पुढे आहे. ती गाडी थांबली, मालगाडी. आता टेम्पो यायला लागली. आणि हे मंदिर, पहिलं आम्ही त्या मंदिरात जायचो आणि पाया पडायचो आणि काय ठेवलेलं असलं की खायचो. कावीला चालवलंय दवाखान्यात. वहिनी बसली तिथं. ऊन लय लागायला लागले म्हणून घेतलाय कारको मी. असं ऊन बी वाटतंय असावा आणि लय ऊन चटकायला लागलं की सावलीत जावं वाटतंय. तर हे बघा आमच्या इकडलं स्टेशन असं आहे. पहिलं पुण्याला जायचं म्हणलं की लय उल्हास यायचा. इतका उल्हास यायचा की उल्हास म्हणणं धुधू पळायचं, धुधू येत. गाडी आली की बसायचं, झोपायचं. काय म्हणजे आठवणी जाग्या होत्या त्या बरं का. आठवणी ही जाग्या राहते त्या, मरत नाहीत आठवणी. इकडून गाडी यायला लागली. आता इकडे जायचंय. घंटा तर दिलाय, पहिला घंटाच होता. हाय नमस्कार. तर मला एका ताईचा फोन आला. बसते मी. एका ताईचा मला फोन आला. ताई मला खूप चांगल्या असं सांगत होत्या की तिकडं वहिनीचा ब्लॉग चालला. तर त्या ताई मला म्हणत होत्या की सुरुवातीला तुम्ही 1 किलोच घाला. म्हणजे खूप असं चांगलं सल्ला दिला त्यांनी. तर बरोबर आहे ताई, करायला तर लागणार. जिथं आम्ही टाकणार होतो ना तिथं आम्हाला अडचणी आल्या त्या. तर ते काही कुणाच्याच बापाची जागा नाही, ना त्यांच्या बापाची ना माझ्या बापाची. जे आहे ते सरकाराची जागा आहे आणि कारखान्याची जागा आहे. पण माणसं अशी टॉर्चर करतात ना, जे करते त्याला खोडांबा घालतात, जे करते त्याला पाया घालायचा की तू का करतोय, आम्ही करत नाही तू का करतोय असं. आता काही मला अशा पण म्हणजे बोलण्यात आलं की बाई म्हणजे माणसं कुचुरतू करायचं. एखाद्याचं चांगलं चाललं तर का बाबा तुझं चाललं, माझं नाही चाललं आणि तुझं पण नको करू, असं करायचं. बरं असं का नाही म्हणत की बाबा ते करतात, त्यांच्या हिमतीने करतात तर करू दे त्यांना. नाहीत म्हणणार, खालीपणा घालणार असं. मग मला त्यांना एकच सांगायचं आहे की बाबा कसं आहे माहिती आहे का, बाया करतात ना तर थोडासा तुम्ही उल्हास, तुम्ही तर हातटिंबा लावला तर जरा बरं वाटेल. हां, काही गोष्टी बोलून आणि सांगून फायद्यात नसतं या. तर उन्हात मला जरा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. मी कधी नाही सांगितलं, पण कधी उन्हात मी असा काढला पण नाही. म्हणजे डोळा असं एकदम बारीक करावं लागते. तर हे आमचे खानदानीच आहे, असं खानदानीच परंपराच आहे असं बारकं डोळं व्हायचं. उन्हात असलं की सगळ्याच होतंय. माझं होतंय, बापाचं होतंय, त्या बहिणीचं होतंय, त्या हानोबाचं होतंय, राघोबाचं होतंय, त्या सचिनचं होतंय, सगळ्याचं होतंय. ते खानदानी प्रॉब्लेम आहे आमचा बरं का. म्हणजे दिसतं आम्हाला, पण असं डोळं बारीक करावं लागतंय असं आहे. म्हणून त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, आता त्या ताईनं खूप छान असं सांगितलं, सल्ला दिला. पण ताई त्यासाठी आपल्याला थोडंसं मग 500 रुपयेच खर्च होईल. पण आता करून खातोय मी. वहिनीच्या मागं जाते का जाते की वहिनीला थोडासा हात म्हणजे थोडंसं हिंमत येईल. त्यामुळं मी काही जास्त रिक्स घेत नाही. बाबा वहिनी आहेत ते तरी काय वेगळे नाहीत, त्या माझ्याच घरातले आहेत, त्या म्हणजे आमच्याच घरातले आहेत त्या. त्यामुळं कुठंही जायचं म्हणलं तरी मला वहिनी सोबत नेतात. आता दवाखान्यात चालल्यात, मला लगेच फोन केला की ताई आपल्याला दवाखान्यात जायचं. कसं असतं माहिती आहे का, एकीला दोघे असलं ना तर पुढचा संघर्ष पार पाडतो आपण. हां, तर आता तिकून मालगाडी आली आणि इकून टेम्पो आली. बघू शकता टेम्पो आले. पुढं चला, गाडी इथवर थांबत नाही कारण गाडी ही बारकी आहे. आता इकून गाडी बघा.
नाही लांबपर्यंत जा. तर चला बाय.